अहमदनगरला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता जोरदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज देखील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा कार्यकर्ता मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती अहमदनगरच्या केडगाव एक परिसरातील निशा लॉन येथे झालेली आहे। आपण बघतो की हे बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि आजच्या या कार्यकर्ते मेळाव्याला धनंजय मुंडे असतील किंवा आदिती तटकरे जे आहे मंत्री त्या या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहे। हे सगळे बॅनर जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला झळकताना दिसत आहे। विशेष म्हणजे घड्याळाचं चिन्हाच्या टॅगलाईन देण्यात आलेली आहे, घड्याळ तेच मात्र वेळ नवी असं टॅगलाईन जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांचे जे आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांचे हे सगळे फोटो जे आहे ते बघायला मिळत आहेत। तर कुठेतरी नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार जे आहे म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहे सुजय विखे यांचा देखील या पोस्टरवरती फोटो पाहायला मिळतो आहे आणि कुठेतरी सुजय विखेंना मतदान करण्यासाठी किंवा सुजय विखेंच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी हा आजचा मेळावा जो आहे तो अजित पवार गटाकडून घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच एकूणच निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये अजित पवार गटाकडून देखील आता शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे आणि कुठेतरी आपण सगळे एकच आहोत असा संदेश जो आहे तो देण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात येत आहे। कॅमेरा विक्रम मनकर, कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।